लग्नाची बेडी बाग 29. सूर्या पटकन वर गेला. सिद्धीच्या खोलीचा दरवाजा उघडला. तो उघडताच त्याला सिद्धी दिसली, जी लॅपटॉपवर काम करत होती. सूरजही धावत आला. सूर्याला तिला पाहून राग आला. तू कधीच सुधारणार नाहीये ना? फक्त काम काम, दिवसभर काम. सूर्याचे बोलणे ऐकून ती किंचित हसली. तोपर्यंत लॅपटॉप तिच्याकडून उचलला गेला होता. हे सगळं काय आहे दी? तू अशा अवस्थेत काम करत आहेस? तुला समजत नाही का? जर मी इथे नसतो तर तुला जे हवं तेच करत असतेस ना? हो ना? आता तू ह्याला हात लावणार नाहीस. तू फक्त मला सांग, तुला जे करायचं आहे ते मी करेन. सिद्धीला माहीत होतं तो खूप चिडला आहे, म्हणूनच ती काहीच बोलली नाही. तू मला खाली घेऊन चल. सूर्यालाही मान्य करावे लागले आणि तो सूरज सोबत तिला घेऊन खाली आला. तिलाही सर्वांना भेटून गप्पा मारून खूप मजा आली. दिवस असेच गेले. सिद्धी अजून दिल्ली सोडून गेली नव्हती. बाकीचे सगळे निघून गेले होते. सिद्धीला तिचे बाळ दिल्लीमध्ये सेफ राहील असे वाटले, म्हणून ती घरीच राहिली. पण ती अधूनमधून तिची जबाबदारी सांभाळत होती. ती एका मोठ्या मानवी तस्करीच्या टोळीच्या म्होरक्याला पकडण्याचे कामही करत होते. साधारणपणे ती बाहेर जात नव्हती, पण तिने काही माणसांनाही कामावर ठेवले. दरम्यान शौर्य देखील मुंबईला गेला नव्हता, पण सिद्धीमुळे तो घरूनच त्याचे काम सांभाळत होता. तो सिद्धीसोबत राहत होता आणि तिची खूप काळजी घेत होता. वेळ असाच हळूहळू जात होता. सिद्धीची शेवटची महिना आता सुरू होता. शौर्यची बाहेर एक तातडीची बैठक होती. साधना मुंबईला गेली होती आणि ती तिच्या आश्रमातील लोकांना भेटून परतली होती. ती दिल्लीत राहून सिद्धीची काळजी घेत होती. साधना आणि प्रभा दोघीही तिची खूप काळजी घेत होत्या. शौर्य खूप काळजीत होता, कारण सिद्धीची प्रसूती आता कोणत्याही क्षणी होऊ शकणार होते. तो त्याचे पाकिट शोधत होता तेव्हा साधनाने विचारले, काय झाले शौर्य? तू इतकी काळजीत का दिसतोयस? काही नाही आहे. मला फक्त काळजी वाटते, कारण माझी खूप तातडीची मीटिंग आहे आणि ती मीटिंग बाहेर आहे. जाणे खूप महत्त्वाचे आहे आणि मला सिद्धीला देखील सोडून जायचे नाही. तो आणखीन काही बोलण्यापूर्वीच सूर्या आत आला. जर खूप तातडीची मीटिंग असेल तर तू जा. मी तिची काळजी घेण्यासाठी आहे इथे. पण सूर्या, सिद्धीची प्रसूती कधीही होऊ शकते. अशा परिस्थितीत माझी उपस्थिती खूप महत्त्वाची आहे. जिजू, मला माहीत आहे की तुझी उपस्थिती एक वडील म्हणून आणि नवरा म्हणून खूपच महत्त्वाची आहे. पण जर काम देखील महत्त्वाचे असेल तर तेही करायला हवे ना? अलीकडेच सिद्धीला खाली बेडरूममध्ये हलवण्यात आले होते. सिद्धी हळूहळू बाहेर आली. शौर्य, माझी काळजी घेऊ शकणारे लोक आहेत असो. तसेही डिलेव्हरीनंतर आम्ही सर्व मुंबईला जात आहोत. म्हणून तू जा, तुझे काम कंप्लीट कर. इथे आई आहे, सर्वजण आहेत आणि आता सूर्य आहे आणि बाबाही आहेत. सिद्धीने समजून सांगितल्यानंतर शौर्य सहमत झाला आणि रात्रीच्या फ्लाईटने निघून गेला. शौर्य गेल्यानंतर सूर्याने एक मिनिटही सिद्धीची साथ सोडली नाही. तो नेहमीच तिची प्रत्येक मागणी पूर्ण करत असतो. जर तिला जेवायचे असेल तर तो तिला त्याच्यासोबत स्वयंपाकघरात घेऊन जायचा आणि तो स्वतः तिला खायला द्यायचा. साधना आणि प्रभा देखील सिद्धीची खूप काळजी घेत होत्या. पण ते म्हणतात की आपण कितीही काळजी घेतली तरी चुका होतातच. सिद्धीच्या बाबतीत तसेच काहीतरी होणार होते. सिद्धी अस्वस्थ वाटत होती, घाबरत होती. तिचे शरीर घामाघूम झालं होता. सूर्या नुकताच काहीतरी आणायसाठी त्याच्या खोलीत गेला होता. प्रभा आणि साधना बोलत बसल्या होत्या. दरम्यान इकडे सिद्धीला घाम येत होता. तिने धाडस केले. तिने फोन उचलला आणि एक नंबर डायल केला. फोन वाजला, पण तो उचलला गेला नाही. अचानक सिद्धीने एक वेदनादायक किंचाळी केली. खरं तर सिद्धी पोटावर पडली होती. तिचा आवाज ऐकून दोन्ही आई स्तब्ध झाल्या. खरं तर सिद्धी घाबरून उठत होती, पण ती कार्पेटमध्ये पाय अडकले आणि ती खाली पडली. दोन्ही आई काळजीत पडल्या आणि लगेच सिद्धीकडे धावल्या. तेवढ्यात सूर्याने आवाज ऐकला आणि धावला. खाली जमिनीवर पडलेली सिद्धीला पाहून तो आश्चर्यचकित झाला. तो सिद्धीकडे आला आणि विचारले, दीदी, हे कसे घडले? मी माझे कपडे चेंज करायला गेलो होतो आणि तोपर्यंत हे घडले. मग साधना म्हणाली, सूर्या, काहीही बोलायला वेळ नाही. तू फक्त सिद्धीला हॉस्पिटलमध्ये घेऊन जा. त्याने
तिचे ऐकले आणि तो लगेचच हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी तिला घेऊन निघाला. ती वेदनेने वरडत होती. तिचे डोळे बंद होते, पण साधना तिला शांत ठेवण्याचा प्रयत्न करत होती, जेणेकरून ती झोपू नये. सूर्याचं वेगामुळे ते सर्वजण काही वेळातच हॉस्पिटलमध्ये पोचले. तोपर्यंत विशाल देखील हॉस्पिटलमध्ये पोचले आणि त्यांनी प्रभाला विचारले, ती कशी आहे? मग प्रभा म्हणाली, मला अजून माहीत नाही, पण तिला आत नेण्यात आले. प्रस्तुती कक्षात तिच्या वेदनेने वरडण्याचा आवाज तेथे उभा असलेल्या लोकांना तर काप उडावला होता. शौर्याचं अनुपस्थितीमुळे सर्वांनाच दुःख झाले होते. अचानक त्यांना बाहेरून शौर्याचं पावलांचा आवाज ऐकू आला. सर्वांनी कॉरिडॉरमध्ये पाहिले तेव्हा शौर्य धावत येत होता. त्याच्याकडे पाहून असे वाटले की तो घरी गेला नाही, तर ते ऑफिसमधून आला आहे. तो विशाल यांच्या शेजारी येऊन राहिला. ती आता कशी आहे? विशालेने म्हणाले की मला माहीत नाही, डॉक्टरांनी अजून काहीही सांगितले नाही. शौर्यने हे ऐकले आणि लगेच ओटीमध्ये गेला. आतले दृश्य त्याला हादरवून टाकले. सिद्धीच्या कपाळावर स्पर्श होताच ती वेदनेने वरड, सिद्धी डोळे उघड, मी शौर्य आहे. सिद्धी हळुवारपणे डोळे उघडत म्हणाले, तू कुठे होतास? मग शौर्य पुढे होत म्हणाला, मला आत्ताच कळले, म्हणूनच मी वेळ वाया न घालवता इथे आलो. आता तू कशी आहेस? सगळं काही ठीक होईल, धीर धर. तेव्हा सिद्धीने त्याला जवळच असलेल्या उशीने मारले आणि म्हटले की अरे ए बास्टर्ड, जे काही मला त्रास होत आहे ते तुझ्यामुळेच होत आहे. तेवढ्यात शौर्य म्हणाला, हो मला माहीत आहे, पण मला माफ कर. तो हे नुकतेच बोलला होता तेव्हा सिद्धीने आनंदाच्या भरात त्याला जोरात थप्पड मारली, ज्यामुळे तो आश्चर्याने तिच्याकडे पाहू लागला. वेदनेने वरडणारे सिद्धी म्हणाले, मला पण माफ कर, हे चुकून घडले. असं म्हणत शौर्याकडे पाहत राहिले. जवळ उभे असलेले डॉक्टर आणि सिस्टर्स देखील त्यांच्याकडे आश्चर्याने पाहत होते. तेवढ्यात शौर्यने तिच्या कपाळावर पटकन चुंबन घेतले आणि म्हणाला, माफ कर, तू माझ्यासोबत जे काही करायचे ते करू शकतेस, फक्त रागवू नको, आराम कर. सिद्धीने तिच्या तोंडावर हात ठेवून दाबला. तिला वेदना होत होत्या. मग तिच्या वेदना नियंत्रित करण्यासाठी सिद्धीने शौर्याचा हात चावायला सुरुवात केली. पण शौर्य एकही शब्द उच्चारला नाही. तेवढ्यात त्याला कोणीतरी रडताना ऐकू आले. सिद्धीने शांतपणे डोळे बंद केले. हे ऐकून शौर्याने शांतपणे डोळे बंद केले. त्याच्यासोबत त्याने सिद्धीच्या डोक्याचे चुंबन घेतले आणि त्याला इतकी प्रेमळ भेट दिल्याबद्दल तिचे आभार मानले. तेवढ्या सिद्धीने पुन्हा एकदा शौर्याचा हात धरला आणि वरडली. हे ऐकून तो स्तब्ध झाला आणि डॉक्टरांकडे पाहत म्हणाला, व्हॉट हॅपन डॉक्टर? मग डॉक्टर म्हणाले, सर, मॅडम जुळ्या मुलांना जन्म देणार आहे. शौर्य आश्चर्यचकित झाला आणि त्याने सिद्धीकडे आनंदाने पाहिले. त्याच्या डोळ्यात अश्रू होते आणि तो तिच्या डोक्यावर प्रेमाने हात फिरवू लागला. काही वेळ वेदना सहन केल्यानंतर या जगात एका लहान पाहुण्याने प्रवेश केला. दोघांमध्ये 15 मिनिटाचे अंतर होते, कारण दुसरे बाळ खूप कॉम्प्लिकेटेड होते, पण ते नशीब खूप चांगले. डॉक्टरांनी शौर्यकडे पाहिले आणि म्हणाले, सर प्लीज आता बाहेर जा, आम्ही तुमच्या दोन्ही बाळांना आणू आणि आईलाही दुसऱ्या खोलीत हलवू. शौर्यने त्यांच्याकडे पाहिले आणि म्हणाला, तुम्ही जे काही करायचे आहे ते करा, पण सध्या तिच्यासोबत असणे माझ्यासाठी तरी खूप महत्त्वाचे आहे. सर, मॅडम सध्या थकली आहे, म्हणून तिला खूप विश्रांतीची आवश्यकता आहे. काळजी करू नका, ती थोड्या वेळाने बरी होईल. शौर्यने मग डॉक्टरांना विचारले, डॉक्टर मला सांगा, कोण मोठे आहे आणि ते दोघेही ठीक आहेत का? डॉक्टर त्याच्याकडे पाहत हसले आणि मग म्हणाले, खूप खूप अभिनंदन सर, तुमची मोठी मुलगी पूर्णपणे तंदुरुस्त आहे आणि तुमचा धाकटा मुलगा देखील पूर्णपणे तंदुरुस्त आहे. डॉक्टरांचे म्हणणे ऐकून शौर्य म्हणाला, म्हणजे मुलगी मोठी आहे? हो सर, तुमची मोठी मुलगी तुमच्या मुलापेक्षा 15 मिनिटे मोठी आहे. शौर्य खूप आनंदी झाला आणि त्याने डॉक्टरांचे आभार मानले आणि बाहेर पडला. शौर्य बाहेर येताच सर्वजण तिथे उभे होते
आणि डॉक्टर शौर्य जाण्याची वाट पाहत होते. शौर्य बाहेर आल्यावर सर्वांनी त्याला घेरले आणि सिद्धी कशी आहे विचारू लागले. शौर्य त्यांच्याकडे पाहत हसला आणि म्हणाला, ती ठीक आहे आणि बाळाही ठीक आहे. खरं तर शौर्य थोडं ट्विस्ट ठेवत म्हणाला होता. थोड्या वेळाने सिद्धीला तिच्या खोलीत हलवण्यात आले. सर्वजण तिच्या खोलीत गेले, जिथे ती डोळे मिटून झोपली होती. ती खूप थकली होती. तिचा चेहरा पूर्णपणे सुकला होता. आत पोचताच नर्सला विचारले, बाळ कुठे आहे? नर्स म्हणाली की लवकरच बेबीज तुमच्या समोर येईल. मग साधना म्हणाली, शौर्य बेबीज? मग शौर्य हसत एक्साइटमेंटमध्ये म्हणाला, आई तू जुळ्या मुलांची आजी झाली आहेस. आमची राजकुमारी सर्वात मोठी आहे आणि आमचा राजकुमार फक्त 15 मिनिटांनी लहान आहे. हे ऐकून सर्वांना खूप आनंद झाला आणि आता सर्वजण त्यांच्या येण्याची वाट पाहत होते. एका नर्सने राजकुमारीला आपल्या हातात धरले होते तर दुसऱ्या नर्सने राजकुमाराला. हे पाहून सर्वांना खूप आनंद झाला. एक नर्स आली आणि शौर्याला त्याचं मुलग्याला देत होती, पण शौर्य म्हणाला, आम्हाला आधी आमची राजकुमारी हवी आहे. हे ऐकून नर्स आली आणि त्याची राजकुमारीला त्याच्या मांडीवर दिली. शौर्य म्हणाला, आई ती खूप लहान आहे, मी तिला कसे सांभाळू? मग त्याने राजकुमाराला दुसऱ्या हातात घेतला. आई प्लीज लवकर ये. मग साधना हसत हसत आली. तू मला का त्रास देत आहेस? ते अजूनही तू त्यांना आरामात सांभाळू शकतोस. मग हळूहळू सगळे त्यांच्याकडे गेले. मुलांना पाहून सगळे आनंदी झाले. आजोबाही आले आणि ते खूप आनंदी झाले. मग आजोबा हसत म्हणाले, आता मला आयुष्यात काहीही नको आहे. देवाने मला बोलवले तरी अडचण येणार नाही. अलोखेने म्हणाले, हे कसे शक्य आहे बाबा? तुम्हाला अजूनही त्यांचे कोडचवळपणा पाहायचे आहे. तुम्हाला अजूनही त्यांना मोठे होताना पाहायचे आहे. आणि आम्हाला अजूनही 3 मुले आहेत. त्यांचेही लग्न आपल्याला पाहायचे आहे. त्यांचं बोलण्यावर आजोबा हसले. काही वेळाने सिद्धी सुट्टीवर आली. घरातल्या सर्वांना पाहून ती शौर्यकडे पाहू लागली. शौर्य, आपले बाळ कुठे आहे? मग आजोबा तिच्याकडे पाहत हसले. मुलांच्याकडे बोट करत तिला दाखवले. सिद्धीच्या चेहऱ्यावर हास्य पसरले. सगळे काही वेळ सिद्धी सोबत राहिले, नंतर निघून गेले. पण साधना मुलांची काळजी घेण्यासाठी राहिली. शौर्यही साधनासोबतच राहिला. रात्री सिद्धी झोपली होती तेव्हा तिची मुलगी रडू लागली. तिचा आवाज ऐकून साधना पटकन उठली आणि तिला आपल्या मांडीवर घेतले. काय झालं माझ्या बाळा? तू का रडत आहेस? थोड्या शौर्यही जागा झाला होता. तो पटकन त्यांच्याकडे आला आणि विचारले, काय झालं? ती का रडत आहे? तिला भूक लागली आहे का? हो शौर्य, तिला भूक लागली असेल. मग शौर्य म्हणाला, ठीक आहे आई, मी तिला दूध घेऊन येतो. साधना हसली आणि म्हणाली, नाही, तिला दुसऱ्या दुधाची गरज नाही. तिला तिच्या आईची गरज आहे. म्हणूनच तिला सिद्धी सोबत असायला हवे. शौर्य म्हणाला, पण आई ती झोपली आहे. बघ ती अशा अवस्थेत किती थकली आहे. तिला झोपेची खूप गरज आहे. आई, जर आपण तिला उठवले तर तिची झोप मोडेल. पण शौर्य, आपण तिला उठवले पाहिजे. हे दोघे सध्या खूप लहान आहेत आणि आपण त्यांना बाहेरून दूध देऊ शकत नाही. आईचे दूध त्यांच्यासाठी सर्वोत्तम आहे. हे ऐकून शौर्य शांत झाला. पण तर काही बोलणार इतक्या सिद्धीचा आवाज आला. काय झाले? सिद्धीचा आवाज ऐकून तू जागी झालीस? हे बरे झाले. ती खूप रडत आहे. तिला भूक लागली आहे. सिद्धी शौर्यकडे पाहून म्हणाली, प्लीज मला उठव. शौर्य पटकन आला आणि तिला उठवण्यास मदत केली. मग साधना म्हणाली, शौर्य प्लीज आज थोडा वेळ बाहेर जा. पण आई, मी बाहेर का जाऊ? मी झोपणार आहे. मला झोप येत आहे. अरे शौर्य, बाहेर जा. ती बाळाला दूध पाजणार आहे. मग परत येऊन झोप. शौर्य कन्फ्युजनमध्ये बाहेर जावे लागले. दरम्यान साधनाने सिद्धीला हळवारपणे तिचे शेजारी बसवले आणि तिला दूध पाजायला सांगितले. मग बाळा, काही दिवसांचीच गोष्ट आहे. त्यानंतर तू जरी तुझ्या ऑफिसमध्ये जॉईन केलीस तरी मी दोघांची काळजी घेईन. नेहाही तिथेच असेल, त्यामुळे काही अडचण येणार नाही. सिद्धीने काहीही सांगितले नाही,
फक्त तिला दूध पाजायला लागले आणि नंतर साधनाकडे दिले. तिने बाळाला खांद्यावर घेतले आणि डेकर काढण्यासाठी पाठीवर हात फिरवू लागले. तेव्हा शौर्य आला आणि म्हणाला, आई झाले? मग साधना म्हणाली, हो झाले. तेवढ्यात शौर्य म्हणाला, आई तू काय करत आहेस? तू तिला का मारत आहेस? साधना हसत म्हणाली, बाळाचे डेकर काढत आहे, जेणेकरून दूध पचेल, नाहीतर ती उलट्या करेल. दुसऱ्या दिवशी सकाळी डॉक्टरांनी हाक मारली. बघा, तिघेही आता पूर्णपणे ठीक आहात, काही अडचण नाही. तरीही जर कधी काही त्रास झाला तर तुम्ही मला फोन करू शकता. डॉक्टरांचे म्हणणे ऐकून शौर्य सहमत झाला आणि घरी जाण्याची तयारी करू लागला.